नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इरावती पार्वती आजीच्या रूममध्ये असते आणि पार्वती आजीला म्हणते की हे बघ, आता मात्र तू मोठा असा दीर्घ श्वास घ्यायचा आणि सोडायचा आणि ही जी काही तुझ्यातील निगेटिव्ह एनर्जी वगैरे आहे ना ती लगेच. तेव्हा आता निगेटिव्ह एनर्जी म्हटल्यानंतर पार्वती आजीला खूप राग येतो. पार्वती आजी लगेच म्हणते की ए इरावती, निगेटिव्ह एनर्जी वगैरे काही नाही, तू काही पण बोलू नकोस. इरावती लगेच उठून म्हणते की नाही ग मम्मा, आतीलमधील जी काही आपल्या निगेटिव्ह एनर्जी वगैरे आहे ना, अगं निगेटिव्ह असं म्हणजे नकोशी एनर्जी ती बाहेर गेली पाहिजे. तेव्हा आता पार्वती आजी विचारते की म्हणजे काय, तर इरावती म्हणजे तू हॅपी राहशील, शांत राहशील आणि हे पग घरातील कर्ता पुरुष जर शांत असेल तर अख्खं घर सुद्धा शांत राहते. तेव्हा आता पार्वती आजी म्हणते की अगं सोड ग, 2 जर पेग मी घेतले तर आता मी आनंदी राहील. तेव्हा आता इरावती म्हणते की मम्मा अगं याला काही अर्थ नाही, हे सगळं काही वरवरचं आहे, आर्टिफिशियल आहे. तेव्हा आता पार्वती आजी म्हणते की काय आर्टिफिशियल आहे, अगं इरा तू काय बोलतेस. आणि तेवढ्यात तेथे माही येते. माही म्हणते की हे सर्व काय चाललंय. पार्वती आजी विचारते की काय ग काय झाले. तेव्हा मात्र आता माही म्हणते की हे बघा, सगळेजण माहीबद्दल असे वाईटच का बोलतात आणि ते मात्र मला नाही आवडत. तेव्हा आता पार्वती आजी म्हणते की अच्छा, म्हणजे रमा बनून तर तुला या घरामध्ये यायचं आहे आणि माही बनून सुद्धा तुला माहीला सगळ्यांनी चांगलं सुद्धा म्हणायला हवे, मग हे कसं शक्य आहे. तेव्हा आता माही म्हणते की हे का होऊ शकत नाही. हे बघ, जेव्हा या घरामध्ये मी राहते तेव्हा तर तुम्हाला हवं तसं मी वागले होते, तुमच्या मनाप्रमाणे मी सगळ्या काही गोष्टी केल्यात, म्हणजे मी सगळ्यांबरोबर चांगलीच वागले ना, परंतु आता मात्र सगळेजण माझ्याबद्दल असं का वागतात. तेव्हा आता इरावती म्हणते की अगं तू वाईट नाही, अगं तू तर छानच आहे, ती रमा मात्र अगदी वाईट आहे, घाणेरडी. आणि खरंच मी फक्त तिचं नाव घेतले आणि हे बघ, जर 4 लोकांनी तुला वाईट म्हणले तर तू वाईट होणार आहे का. तेव्हा आता पार्वती आजी इरावतीला म्हणते की अगं तू उगाच काहीतरी तिला सांगू नकोस, ती मात्र अगदी शेपारून जाईल, तिची ती सवय अजून गेलेली नाही. कारण जेव्हा ती आली होती तेव्हाच मला आठवते तिच्या त्या सवयीबद्दल, कारण सारखी सिगरेट ओढण्यासाठी ती बाहेर पळत होती आणि सारखी माझ्या कपाटातील दारूच्या बाटल्या ती चोरत होती. तेव्हा पार्वती आजी आता माहीला म्हणते की हे बघ माही, तुला रमा बनण्यासाठी आम्ही सगळ्यांनी मदत केली, हे मात्र तू विसरू नकोस. तेव्हा इरावती पार्वती आजीला शांत राहायला सांगते. तेव्हा आता पार्वती आजी इरावतीला म्हणते की तू त्या माहीला सांग जे काही तुला मेडिटेशन सांगायचं आहे ते. तेव्हा मात्र आता इरावती ही माहीला म्हणते की हो तू सुद्धा कर. तेव्हा लगेच माही जोरात दीर्घ श्वास घेते आणि इरावती सुद्धा आता दीर्घ श्वास घेत असते. त्यानंतर आता इकडे माई आणि साई रमाची खूप काळजी घेतात. माई म्हणतात की अगं थोडंसं खाल्लं प्याली वगैरे तर तुला बरं वाटन. तेव्हा आता साईला विचारते की काढा वगैरे झालास का. साई आता ग्लासमध्ये काढा ओततो आणि माईच्या हातात देतो. तेव्हा मात्र आता रमा तो काढा प्यायला तयार नसते. तर माई आता म्हणतात की हे बघ, मला एक गोष्ट सांग की तुला आमच्या डोक्यावर ओझं म्हणून राहायचं आहे का. तेव्हा रमा नाही म्हणून मान डोलावते. तर माई म्हणतात की हे बघ, जर तसं असेल तर तू आम्हाला त्याबद्दल सुद्धा सांगून टाक बरं. तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा, मला कुणावरही ओझं म्हणून नाही राहायचं. आणि तेव्हा माई म्हणतात की हो मला माहिती आहे की तू एक माझीच पोटी आहे, एकदम अशी लढणारी, आणि हे बघ लढायचंच असेल तर नुसतं बोलून नाही चालणार, आणि जर लढायचे असेल तर त्यामध्ये पोटामध्ये 2 घास तरी खावे लागतात. आणि जर तू अशी एकही घास खाल्ला नाही तर मग तुला ताकद आणि बळ कुठून येणार सांग बरं. अगं मला हे सुद्धा माहिती आहे की तुझ्यावर खूप अन्याय झालेला आहे. अगं मी सुद्धा एक स्त्री आहे, मला सुद्धा हे सहन झाले नसते की माझ्या डोळ्यासमोर एक बाई माझ्या नवऱ्याला घेऊन जाते म्हणून, आणि तेव्हा सुद्धा मला काहीच करता आले नसते. आणि हे बघ अगं, तुझ्याबद्दल मला म्हणूनच वाईट वाटते, कारण एक लेक म्हणून, एक आईने हे सगळं काही केलं ना तुझं आतापर्यंत, एक आई म्हणून मला का वाटते की जे काही तू कमावलेलं आहे तर ते गिळून राहा आणि त्यासाठी तुला बरं व्हायला नको का. तेव्हा रमा मान हो म्हणून डोलावते. आता माई म्हणतात की अगं नुसते हो म्हणून नाही चालणार, हे बघ रमा, त्यासाठी काही खावं प्यावं तर लागेलच. आणि ती आता रमाच्या हातामध्ये ते काढाचा जो काही ग्लास आहे तर तो काढा रमाला प्यायला देते. आणि हे बघ, हा काढा द्यायचा आणि लवकरात लवकर बरं व्हायचं. लवकर तू बरी झाल्यानंतर कामाला तर सुरुवात करशील ना. तेव्हा कुठे आता रमाचा या सगळ्यावर विश्वास बसायला सुरुवात होते. त्यानंतर आता इकडे सीमा आपल्या रूममध्ये झोपलेली असते आणि इरावती तिला खायला काहीतरी घेऊन येते आणि सीमाला आवाज देत असते की सीमा उठ, सीमा
तेव्हा आता इरावती म्हणजे ही काही उठत नाहीत. त्यामुळे आता मात्र ती सीमाला म्हणत असते की अगं वहिनी वहिनी. तेव्हा आता सीमा मात्र अगदी दचकून आणि घाबरूनच उठून बसते. तेव्हा लगेच आता इरावती म्हणते की वहिनी हे बघ. ती म्हणते की अगं काही नाही, तुला तर बरं वाटतं का, आरामात बस, जरा जरा टेकून बस. तेव्हा आता सीमा तेथे बेडला टेकून बसते आणि इरावती आपल्या हाताने तिला आंबा म्हणजे भरवायला जाते. चमच्यामध्ये तुकडे वगैरे घेते आणि ते आंबे तिला भरवत असते. तर सीमा म्हणते की नाही नको. तेव्हा इरावती म्हणते की अगं वहिनी तू असं काय करते, आपल्या दारातील आंबे आहे ना ते. तेव्हा आता इरावती तिचे पाय चेपण्याचं नाटक करत आता सीमाला म्हणते की वहिनी ॲक्च्युली मला तुझ्याशी बोलायचे होते. तर सीमा म्हणते की हो बोला. तर इरावती म्हणते की अगं ही रमा आल्यापासून जरा तिचं वागणं बोलणं हे जरा वेगळं नाही का वाटत तुला त्या माहीपेक्षा. तेव्हा आता सीमा म्हणते की अगं नाही, पण तुम्हाला असं का वाटतं बरं. तेव्हा आता इरावती म्हणते की नाही अगं मी तर यापूर्वी तिला कधीही बघितलेले नव्हते आणि मला घरात जे काही आता त्या दोघीबद्दल सांगितले गेले म्हणजे जी काही रमा आपल्या घरात होती तर ती प्रेमळ होती, सगळ्यांना समजून घेणारी, सगळ्यांना जीव लावणारी होती आणि सगळ्यांवर माया करणारी होती. तेव्हा हे ऐकून सीमाला खूप हसू येते. सीमा म्हणते की हो. त्यानंतर इकडे साई रमासाठी जेवणाचे ताट घेऊन येतो आणि रमा पोटभर जेवण करून घ्या असे म्हणतो. तर रमा आता बेडवर बसलेली असते आणि मला नकोय असं म्हणते. साई म्हणतो की अहो असं का करतात, अहो 2 घास तर खाऊन घ्या. तेव्हा रमा म्हणते की सांगितलं ना एकदा मी, मला नाही जेवायचं म्हणून. आता साई म्हणतात की माई तुला काय म्हटली की आपल्या लढण्यासाठी अंगामध्ये बळ हवं असतं आणि हे बघा लोक तर पोट भरण्यासाठी खातात, परंतु तुम्ही मात्र जे गमावलं आहे तर ते कमवण्यासाठी खा आणि अहो बसावो बसा. तेव्हा आता रमा रागातच खाली ताटावर तेथे बसते आणि ताटामध्ये जे काही मिरच्या असतात साई आता माईला अगदी शांत राहायला खुणावतो. तेव्हा आता रमा रागाने ते मिरच्या घेते आणि रागाने ते मिरच्या खात असते. रमाचं तोंड तर खूप असं भाजत असते, परंतु तिला इतकं तिखट लागते आणि ती आता अगदी डोळ्यात पाणी आणत रडत असते. तेव्हा आता साई माईला शांत राहायला खुणावतो आणि म्हणतो की माई हे बघ ह्या तर विदर्भातीलच वाटतात, अगं बघ ना कसं चावून चावून ते मिरच्या खातात. अगं परंतु माई मला एक गोष्ट सांग, यांच्या तब्येतीसाठी मिरच्या तर चालतात ना, मला तर काय वाटायला लागले माहिती आहे का माई तुला, मिरच्या ह्या इतक्या तिखट असतात आणि मिरच्यांना घाबरून यांचा ताप पळूनच जातो. तेव्हा आता माई म्हणतात की अरे बाप्पा तू असं काय बोलतोस, आपली रमा तर खरंच एका तिखट मिरची सारखीच आहे आणि त्यात म्हणजे अजून ती मिरच्या खाते आणि ती आणखीन तिखट होईल. तेव्हा माई आता साईला पाणी देण्यासाठी खुणावते. साई आता माईच्या हातात एक ग्लास घेतो आणि रमा पुढे ठेवतो आणि घ्या पाणी घ्या असे म्हणतो. तेव्हा आता रमा घाईघाईने पाणी पिते. साई आणि माई डोक्याला हात लावून घेतात कारण रमाला तिखट लागलेले असते, तिला खूप त्रास होत असतो. इरावती आता इकडे सीमाचे कान भरवते, म्हणते की अगं पण ही जी काही रमा आहे ती असं का वागते बरं, आणि हे बघ कितीही तुझी चूक झाली असेल, तू चुकली असेल, परंतु तू अक्षयची आई आहेस ना, आपल्या आईशी आपला नवरा असं वागतोय असं म्हटल्यानंतर आपण आपल्या नवऱ्याला समजायला नको का, मग तिने अक्षयला समजा तुझ्याशी बोलायला सांगायला पाहिजे नव्हतं की नाही, सांग बरं, तुला माफ करायला हवं होतं की नाही. तेव्हा आता सीमा इरावतीच्या बोलण्याचा विचार करते आणि म्हणते की हो तुमचं तर बरोबर आहे, कारण रमा सुद्धा चिडली असेल, रागावली असेल बहुतेक आणि माझ्या हातून चूकच अशी झालेली आहे. मग एवढी मोठी चूक जर झाली तर कोणी सुद्धा चिडेलच ना, आणि माही सुद्धा असं काही वागेल असे कधीही वाटले नव्हते. मला तर वाटत होते की खरंच ती खूप चांगली मुलगी आहे. तर तेव्हा आता इरावती म्हणते की हो मला पण. तेव्हा सीमा म्हणते की तुम्हाला म्हणजे तुम्ही तिला अगोदर पासून ओळखत होतात का. तेव्हा आता इरावती लगेच विषय बदलते आणि म्हणते की सीमाला की वहिनी तू असं का बोलतेस ग, मी आता म्हटले ना इथे आल्यानंतर मला सगळ्यांनी सांगितले, मग त्या सगळ्यांच्या बोलण्यावरून मी एक अंदाज बांधला होता आणि मम्मा मला असं म्हणून ती बोलून जाते आणि परत म्हणते की नाही नको तुला सांगायला. सीमा आता खायला तयार नसते. सीमा म्हणते की नाही अगोदर काय आहे ते मला सांगा आणि मम्माने तुम्हाला काय सांगितले असं विचारते. तेव्हा आता इरावती मुद्दाम म्हणते कदाचित तुम्हाला कुणाला काहीच माहिती नसेल, इतकी वर्ष मम्मा माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये होती. तेव्हा आता सीमा म्हणते की हो. तर इरावती म्हणते की हो शपथ, ती मला US ला येऊन सुद्धा भेटायची. ऐकून सीमा खुश होते आणि अच्छा असं विचारते. तेव्हा आता इरावती म्हणते की हो हो
इरावती म्हणते की हो, तुमच्या सगळ्यांच्या विषयी मला ती सांगायची सुद्धा, आणि ते ऐकून खरंच मला खूप बरं वाटायचं. म्हणजे हे पग असं मनामधून नाही, परंतु वरवर ती सगळं काही सांगायची. परंतु येथे आल्यानंतर मला खरं काय आहे त्याबद्दल कळले. खरंच बापरे, म्हणजे हे पग ती मुलगी आपल्या मम्माला सुद्धा आवडत होती, आणि जी मुलगी इतक्या आपुलकीने प्रेमाने आपल्या मम्माला सुद्धा, म्हणजे आपल्या मम्मासारख्या एखाद्या बाईचं सुद्धा मन ओळवू शकते, मग त्या मुलीने असं काही करणं योग्य नाही. तिच्याकडून आपण अशी अपेक्षा करतो का? ती किती चांगली होती, सर्वजण तिचं कौतुक करायचे, मग तीच आता असं का वागत असेल बरं? आणि सीमाच्या चेहऱ्यावरून अगदी प्रेमाचा हात फिरवत म्हणते की अगं, तुझ्यासारखी इतकी चांगली बाई तिला सासू म्हणून मिळाली. ज्या वेळेस प्रत्येक वेळेस गरज आहे तेव्हा त्या मागे ती अगदी खंबीरपणे उभी राहिली. त्या आपल्या आईसारख्या असणाऱ्या सासूशी असं वागणे योग्य आहे का? मग तिने आणि अक्षयने सुद्धा तुला सीमा माफ करायला नको का? माफ तर केलंच पाहिजे. तेव्हा आता सीमा या सर्वाचा विचार करते आणि ती विचारतच पडते. तिला आता इरावतीच्या बोलण्याचा अगदी जे काही बोलणं आहे तर ते पटल्यासारखे होते. तर सीमा आता विचार करत असताना इरावती म्हणते की वहिनी, अगं जाऊन दे, मी आहे ना तुझ्यासोबत, आणि जे काही आंबे आहेत तर ते आंबे कापून ती आता तिला खाऊ घालत असते. आपल्या हाताने ती मुरंबा भरवते, आणि आता सीमाकडे रागाने बघत ती सुद्धा आता चमच्याने तो काही आंबा स्वतःच्या तोंडात घालते, आणि रागाने ती आता सीमाकडे बघत असते. त्यानंतर मात्र आता इरावती बाहेर निघते आणि इकडून माही घरातून बाहेर निघते. तेव्हा मात्र आता माही इरावती बरोबर न बोलता घाईने सीमाच्या रूममध्ये निघते. तर इरावती तिला आता थांबवते आणि म्हणते की काय ग, कुठे निघालीस? तर माही म्हणते की क्यूट आंटीकडे. तेव्हा आता इरावती विचारते की काय, कोण आंटी? तेव्हा आता माही सांगते की सीमा आईंच्या रूममध्ये. इरावती म्हणते की सीमा वहिनीकडे, आणि ती लगेच माहीच्या गळ्यामध्ये हात घालते, तिला जवळ घेते आणि तिच्याकडे तू कशाला जातेस? आता बरोबर तिने सीमाला तर आता माहीबद्दल कान तर भरवलेलेच असतात, परंतु आता माहीला सीमाबद्दल कान भरवून द्यायचे असतात, म्हणजे दोघी एकमेकींच्या विरोधात उभ्या राहतील. तेव्हा आता माही म्हणते की मी सीमा आंटीकडे का जाते, की मी क्यूट आंटीला हे सांगणार आहे की तू अक्षयशी बोल म्हणून, आणि अक्षयला सुद्धा मी आता सांगणार आहे की तू क्यूट आंटीशी बोल म्हणून इरावती बरोबर आता सीमाच्या विरुद्ध बाजूने माहीचे कान भरवायला सुरुवात करते. म्हणते की हे पग, हे जे काही झाले, जो काही घरात प्रकार घडला त्यामध्ये सीमा वहिनीची सुद्धा बरीचशी चूक आहे. तर तेव्हा आता लगेच माही म्हणते की मला माही म्हणून हे सगळं काही पटते, परंतु एक रमा म्हणून नाही पटत, कारण रमा जर या घरामध्ये असती तर तिने हेच केले असते. तर इरावती म्हणते की अगं तू वेडी आहेस, तिने खरंच असं केले असते का? अगं एकदा डोक्याचा विचार कर, मला सांग की त्या रमाने काय विचार केला असता, की कोण कुठलीही माही तिने हा विचार केला असतात की या घरातील लोकांशी तिचा काही एक संबंध नाही. अगं तिला या घरामध्ये आणून ठेवले, आणि नुसती ठेवली तर नाही, माझ्या अक्षयची बायको म्हणून त्यांनी या घरामध्ये तिला ठेवून घेतले, त्याच्याबरोबर तिला राहून सुद्धा दिले, आणि या घराचा सर्व ताबा तर दिलाच, परंतु नुसता ताबा नाही दिला, सगळ्या जगाला तिची ओळख करून दिली की ही मुकादमांची सून आहे म्हणून. अगं त्या रमाला किती वाईट वाटलं असतं, तेव्हा तिने काय विचार केला असता बरं? हे सगळं काही ज्या बाईने घडून आणले ते मुद्दाम होऊन, मग त्या बाईला खरंच रमाने माफ केलं असतं का? तेव्हा आता माही म्हणते की अगं इरा, केले असते, कारण रमा आहे तशीच आहे, कारण तिला हे सर्व तसेच वागावे लागले. तर इरावती म्हणते की अगं मूर्ख आहेस तू, आणि हे बघ तू मुद्दामून कुणाला सांगायला जाऊ नकोस. अक्षयला तर नको, नाहीतर त्याला सुद्धा संशय यायचा की तू माही आहे म्हणून. बघ अगं तू एकदा विचार कर, आपण ज्याच्यावर खूप प्रेम करतो, आपल्याला तो खूप आवडतो, आपल्याला ज्याच्याबरोबर आयुष्य काढायचं आहे, अशा व्यक्तीची काळजी वाटणं तर हे साहजिकच आहे. त्याच्या मनाविरुद्ध आपण वागतो का? त्याला त्रास देतो का? मग आपण त्याला हे सर्व काय सांगायचे बघून घेईल ना त्याचं तो आणि त्याची आई. तेव्हा आता माही सुद्धा बरोबर ह्या इरावतीच्या प्लॅन मध्ये अडकते आणि म्हणते की हे बघ अगं इरा, तुझं बरोबर आहे, आणि आत्या हे बघा, मी नाही सांगणार, मी नाही काही बोलणार. तर इरावती हे ऐकून अगदी खुश होते आणि हो माझी शपथ. तर माही म्हणते की इरा. तेव्हा लगेच आता इरा म्हणते की घे ना माझी शपथ. तर लगेच माही म्हणते की ओके घेते आणि तुझी शपथ. तेव्हा आता इरावती बरोबर खुश होते, कारण तिने सीमा आणि माही या दोघींना एकमेकांच्या विरुद्ध पेटवलेले असते. तेव्हा लगेच आता ती खोटरड्या माहीचे अगदी गोड पापे घेते, अगदी तिच्या गालाला हात लावून
तेव्हा आता माही तर आता इरावतीचं म्हणणं तिला पटते, कारण नको सांगायला असं ती आता ठरवते आणि शपथ घेते. आता इरावतीचं बरोबर प्लॅन सक्सेस होतो. इरावती आता इतकी खुश होते, म्हणजे आता या घरातील लोक माझ्याशी जे काही वागलेले आहे तर त्याचा मी पुरेपूर बदला घेणार म्हणजे घेणार. आता या घरामध्ये फक्त इरावती राहील, बाकीचे सगळेजण बाहेर जात. म्हणून आता इरावती बरोबर आता ह्या सगळ्यांना एकमेकांच्या विरोधी भडकून देण्याचा प्रयत्न करत असते. म्हणून स्वतःला अगदी खुश होत म्हणत असते की आगे आगे देखो होता है क्या. त्यानंतर आता इकडे साई आणि माई खाली झोपतात. रमा बेडवर झोपलेली असते वरती आणि आता मात्र रमाला जाग येते. रमा साई आणि माईकडे पाहतो आणि लगेच ती आता उठते आणि आता मला तर खरंच खूप बरं वाटतंय, परंतु आता इथे थांबून नाही चालणार, मला निघावं लागेल. म्हणून ती आता लगेच उठून बसते आणि साईकडे बघत ती मनात म्हणते की थँक्यू साई, कारण 2 दिवस तुम्ही मला तुमच्या घरामध्ये राहून दिलं, त्यामुळे यापेक्षा मात्र मी जास्त मदत तुमच्याकडून नाही घेऊ शकत, कारण मला अशा व्यक्तीची मदत नकोय की जिने माझा विश्वासघात केला म्हणून. तेव्हा रमा लगेच उठते, आपली बॅग वगैरे घेते आणि दरवाजा जे काही लावेल असतो तर तो उघडते. तेवढ्याच साईला जाग येते. साई उठून बसतो आणि बघतो तर काय, आणि लगेच तो रमाला विचारतो की रमा, अहो तुम्ही कुठे निघालात. तेव्हा आता साई उठला हे बघून रमाला तर धक्काच बसतो. तेव्हा आता साई लगेच उठून रमाजवळ येतो. तर रमा म्हणते की हे बघा साई, 2 दिवस तुम्ही मला येथे राहण्यासाठी जागा दिलीस, त्याबद्दल खरंच थँक्यू, मी तुमची खरंच खूप आभारी आहे. आता मात्र मी येथे नाही थांबू शकत. तेव्हा आता साई म्हणतो की हे बघा माझं ऐकून घ्या, अहो किती उशीर झाला, म्हणजे हे बघा अगदी पहाटेचे 5 सुद्धा वाजले, मी सोडतो तुम्हाला, पण तुमच्या आईकडे सोडतो. तेव्हा आता आई म्हटल्यानंतर रमाच्या डोळ्यात पाणी येते. ती म्हणते आईकडे, अहो आईकडे तरी काय आहे बरं. तेव्हा आता साई म्हणतो की अहो तुम्ही असं काय करतात, ती तुमची आई आहे. तेव्हा आता रमा म्हणते की अशी आई की जिने स्वतःच्या मुलीला ओळखलं नाही म्हणून, मग तिकडे जाऊन मी काय करू, कारण या जगामध्ये खरंच माझं आता कोणी असं नाही, मी एकटी आहे. रमाला कितकं वाईट वाटत असतं, तर साईला सुद्धा आता रमाचं हे ऐकून वाईट तर वाटतेच. साई म्हणतो की हे बघा मला सुद्धा आता इतक्या गोष्टीचा राग आलेला आहे, मला अक्षयचा सुद्धा खूप राग आलेला आहे, कारण त्याने सुद्धा तुम्हाला नाही ओळखले तर, परंतु तुम्हाला हे कळते की हे सर्व कोण करते, हे सर्व ती माही करते, कारण ती माही तिने तर अगदी सगळ्यांना तुमच्या घरातील लोकांना विश्वासात घेतलेले आहे आणि हे जे काही होते ते अगदी भयंकर होते. रमा म्हणते की हो मला कळते, कारण माहीवर तर मी सगळ्यात जास्त विश्वास ठेवला होता, जसा मी तुमच्यावर विश्वास ठेवला होता त्याचा मला त्या गोष्टीचा खूप त्रास सुद्धा होतोय आणि राग सुद्धा खूप येतोय. घरातील प्रत्येकाचा राग तर मला आलेला आहे, ते तर डोक्यातून जातच नाही आणि मला घालवायचं सुद्धा नाही. त्यामुळे आता जे काही करायचं आहे तर ते मी माझ्यासाठी स्वतः करेल, परंतु त्या माहीची या सगळ्याची परतफेड केल्याशिवाय मी काही थांबणार नाही. त्यानंतर आता इकडे अक्षयने जे काही सगळं प्रॉपर्टी अभिच्या नावावर केलेली असते, तर आज मात्र त्याचे पेपर्स देस. अभि आता म्हणत असतो की हे बघ अक्षय, हे पेपर्स आज जे काही तू माझ्या नावावर केलं होतंस ते तुझ्या नावावर मी सुद्धा केलेले आहे. तेथे आता आनंद वकील साहेब सुद्धा असतात. तेव्हा आता अक्षय हा एकटक ह्या अभिकडे बघत असतो. अक्षय आता ते पेपर्स घ्यायला तयार नसतो. अक्षय म्हणतो की अरे पण अभ्या. तेव्हा अभि म्हणतो की अक्षय तू हे सर्व घे. तेव्हा आता आनंद म्हणतो की हे बघ अक्षय, तुला म्हणजे माहितीच आहे की मी आपल्या कंपनीमध्ये कोणतेही काम नाही करत आणि त्यामुळे माझ्या नावावर जे काही प्रॉपर्टी आहे, जे काही वस्तू आमच्याकडे आहेत तर त्याच मला पुरेशा आहेत, परंतु सध्या मात्र आपलं आहे तर ते डबघाईला आलेले आहे, आपला बिझनेस सुद्धा डाऊन झालेला आहे. तेव्हा आता अभि म्हणतो की हो, त्यामुळेच मला असं वाटतं की मी एकटाही सर्व हँडल नाही करू शकत, ओपनली मला हे सर्व नाही जमणार असे मला वाटते. परंतु हे बघ अक्षय, मी कोणतीही जबाबदारी नाकारत नाही, परंतु हे जे काही वाटतं तर ते मला नाही हँडल होऊ शकत हे सर्व. हे बघ मी तू जे काही सांगशील ते सगळं काही करेल, परंतु आता मला ह्या गोष्टीची जाणीव झालेली आहे, एकट्याने जेव्हा तू हे सगळं सांभाळतो काय लोड येत असेल, म्हणजे नाही खरंच, कारण आताही कुठे जबाबदारी मी स्वीकारली होती, परंतु मला ती अगदी झेपेनाशी झाली. अक्षय तू हे सर्व कसं करत असेल. आतापर्यंत अक्षय हा जो काही बिझनेस आहे तर तो तोट्यामध्ये न कधीही घालता अगदी एकटा व्यवस्थित सांभाळतोय. आता तू जे काही करतो त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की हा बिझनेस सर्व
करतोय आणि हे बघ मी तुला हे सांगतो की आजीच्या नंतर हा बिझनेस तुझा आहे, तू हा सर्व एकट्याने हँडल करू शकतो, काय बिझनेसमध्ये तोटा नफा आहे तो तू व्यवस्थित सगळं काही अगदी मॅनेज करून अगदी आपला बिझनेस व्यवस्थित सांभाळतो। तेव्हा आता अक्षय अभि या सगळ्यांचं जे काही बोलणं सुरू आहे तर इरावती अगदी दरवाजाला कान देऊन हे सर्व ऐकत असते। तेव्हा आता अक्षय तरीसुद्धा तयार नसतो, तो अभिला प्लीज वगैरे म्हणत असतो। अभि म्हणतो की नाही, हे सगळं काही करशील तर तूच एकटा मॅनेज करशील, आम्हाला हे सर्व मॅनेज नाही होऊ शकत। तेव्हा आता आनंद म्हणतो की अरे घरात तर आता रमासुद्धा आलेली आहे, त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये नव्याची सुरुवात करूयात, म्हणजे जे काही होईल ते सगळं आनंदाने आणि जल्लोषाने। आणि हे बघ आता यापुढे कोणीही कोणाला रागवणार नाही, एकमेकांच्या मनामध्ये आता जे काही रुसवे फुगवे आहे तर ते निघायला हवेत, कारण आता आपण एकत्र आनंदाने या घरामध्ये राहायचे आणि जे काही बिझनेसचा कारभार आहे तर तो सगळं अक्षय बघेल, म्हणून आता सगळेजण इतके खुश होतात आणि अक्षयचं सर्वजण कौतुक करत असतात। आता अभि आणि आनंदसुद्धा अक्षयला समजवण्याचा प्रयत्न करतात की तू किती काही झाले तरीसुद्धा एकमेकांच्या बाजूने उभं राहायला हवं आणि जे काही होईल ते सगळं आनंदाने पार पाडायला हवे, भांडणं वगैरे काही आपल्यामध्ये नकोय, आपण सगळं एकदा नव्याने सुरुवात करूयात। आता अभि पूर्णपणे बदललेला असतो, अक्षयविषयी त्याच्या मनामध्ये जी काही अगदी गैरसमज झालेला असतो तर तो सुद्धा आता दूर झालेला असतो। अक्षय शांतपणे आता हे सर्व ऐकून घेत असतो आणि त्यावर आता हे ऐकल्यानंतर अक्षय म्हणतो अरे अभय, तर अभि आता ऐकायला तयार नसतो। अभि म्हणतो की बरं आणि वाईट काय आहे तर ते माहिती नाही, परंतु हे बघ ज्या सगळ्या सह्या झालेल्या आहे, आता फक्त तुझी सही बाकी आहे आणि हे बघ आपलं मुकादम्स फूड आणि आत्ता जे काही आपलं मुकादम फूड्स आहे ही कंपनी आहे तर ती फक्त आणि फक्त तुझ्यामुळे सुरू आहे। कंपनीमधील जे काही आत्तापर्यंत तू चालवले ते परफेक्टपणे तू काम केलंस, त्यामुळे आपली कंपनी आज मात्र ही नावाजलेली आहे आणि ती व्यवस्थित सुरू आहे आणि यापुढे आमची पूर्ण खात्री आहे ती कंपनी व्यवस्थितरित्या फक्त तू आणि तूच चालू शकतो। तेव्हा आता अक्षय म्हणतो की प्लीज असं म्हणू नका आणि तेव्हा आता अभि आणि आनंद हे ऐकायला तयारच नसतात, म्हणून अक्षय आता त्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या करतो। तेव्हा आनंद अभि यांना आनंद होतो आणि परत आता या घराची सगळी प्रॉपर्टी अक्षयच्या नावावर होते, म्हणून आता लगेच अभि आणि आनंद या दोघांकडे अक्षय खुशून बघत असतो। अक्षयने आता त्यांचं मनातील ऐकलेलं असते। त्यानंतर आता इरावती हे सर्व काही ऐकते आणि मनात म्हणते की ही प्रॉपर्टी आहे तर ती यांच्या बापाची नव्हती तर अगोदर माझ्या मॉमची होती, त्यामुळे आता माझासुद्धा या प्रॉपर्टीवर हक्क आहे आणि पर्यायाने तो हक्क मी नाही सोडू शकत। उलट जर अशी वेळ आली तर ह्या सगळ्या मुकादमांना मी रस्त्यावर आणेल। आता इरावतीला ह्या सगळ्या लोकांना घराच्या बाहेर काढून द्यायचं आणि या मुकादमांच्या घरावर स्वतः राज्य करायचे असे स्वप्न ती पाहत असते। तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये अक्षय हा माहीला जवळ घेतो आणि तो म्हणत असतो की खरंच रमा, म्हणून खूप दिवस झाले आपण एकमेकांसोबत असे म्हणजे वेगळे आहोत, त्यामुळे आपण मात्र आपली नव्याने एकदा पुन्हा सुरुवात करूयात। हे ऐकून आता रमाला इतका आनंद होत असतो। तेव्हा रमा म्हणते की आता अक्षयपासून मला कोणीही वेगळं नाही करू शकत। त्यानंतर आता इकडे माही ह्या रमाला समजावत असतात की हे बघ त्या बाईचा बंदोबस्त हा तुलाच करावा लागेल आणि तो पण लवकरात लवकर। तेव्हा आता साई म्हणतो की हो, जो काही वेडेपणा आहे तो शेवटी करून झाला, परंतु आता ती जी काही माही आहे तर तिला आता घराच्या बाहेर काढण्याची वेळ आलेली आहे आणि तिला धडा शिकवायचा आता वेळ आणि संधी आपल्याला चालून आलेली आहे। त्यामुळे आता तुम्ही रमा शांत बसू नका, जो काही तुमचा हक्क आहे तर तो हिसकावून घेण्याचा प्रयत्न करा आणि जिने कोणी हे सर्व त्या माहीने केलेले आहे तर तिचं खरं रूप सगळ्यांच्या समोर आणून तुम्ही तिला धडा शिकवायला हवा, कारण तिने जे काही केले तर ते चुकीचे केलेले आहे। परंतु आता घरात सर्वजण मात्र ही जी माही राहते तर तिला रमा समजून या घरामध्ये ठेवून घेतात आणि आता रमा ही आपल्या घरामध्ये परत कशी येते आणि जे काही आता रमाने अक्षय यांना त्या माहीने वेगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर त्या माहीला सुद्धा आता लवकरच धडा कसा शिकवतो हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद। बघ